सँडी पार्कर सर असतील त्यांच्या समेत आपण जावेद फरीद सर पाहतोय. अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव, अनेक स्पर्धा ते कव्हर केल्यात आणि आज आपण नागझरी नगरीमध्ये खरं तर अहमदाबाद चषकामध्ये आपण त्यांना पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. द्वितीय फेरीनं पहिली मॅच एका साईडला निशान 11 जयदुर्गा सुरई आणि त्याला फाईट करत असताना अंशिका 11 जय हनुमान दातिवली या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय. चला मॅचला देखील आपण लगेच सुरुवात करणार आहोत. अगदी चांगली स्पर्धा, सर्व सामने वेळेवरती कव्हर होत असताना आपण पाहतोय. तर टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जयदुर्गा सुरई टीमने घेतला. 5 षटकांची मॅच, सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. कॉम बॉक्समधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. दोन्ही संघांना मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आणि दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ क्वालिफाय झाला. आता इथून देखील एक संघ लकी ठरेल जो तिसऱ्या राऊंडसाठी क्वालिफाय होईल. कोणता संघ आपलं नशीब आजमावेल या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. कॉम बॉक्समधून दोन्ही टीमना शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती केतन पाटील, समोर तेवढा धाकड खेळाडू सध्या इन ॲक्शनमध्ये जयेश म्हात्रे. पहिलाच बॉल हलक्या हातानं पोच केलाय, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे येथील उचलतीपैकी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. जर झाले असते तर कदाचित धोकं होतं जयेशसाठी, मात्र तसं काही घडलं नाही. या पहिल्या बॉलवरती सिंगल आली. एकेरी दाबेनं वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं. पहिल्यांदा जयेश म्हात्रेनं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती विनीत पाटील. ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला P1चं षटक केतन पाटील. मागील मॅचमध्ये अगदी चांगली गोलंदाजी केतन पाटीलची आपण पाहिली. हा ट्रॅकर होता, थोडासा क्रॉस पाठने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि तेवढीच चांगली गोलंदाजी इथे. हा डॉट चेंडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ भरपूर चांगला खेळ करतील यातील मात्र शंका नाही आहे. मात्र कोणता संघ लकी ठरेल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तिसरा बॉल आहे केतन पाटील. पहिला P1 षटक, चांगली गोलंदाजी मागील 2 बॉलमध्ये आपण पाहिली. तिसऱ्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढीच चांगली लेंथ लाईन, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी खरं तर आपण केतन पाटीलची पाहतोय. जिथे हा सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. समोर फलंदाज विनीत पाटील. चेंडूचे लाईन मेरिट पाहून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल विनीत पाटीलला. मात्र वारंवार हा दुसरा बॉल डॉट केला. थोडासा सल्ला मसलक जयेश करतोय सध्या. विनीतला गरजेचा आत्मविश्वास वाढवण्याचा काम सध्या जयेश म्हात्रे विनीत पाटीलचं करतोय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार केतन. क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगली गोलंदाजी. पहिलं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज केतन पाटील. मागील 3 बॉल सलग निर्धाव प्रेशर आता निर्माण केला. बॅटिंग करत असताना विनीत पाटील वरती, कारण की पहिल्या P1च्या षटकामध्ये अगदी चांगली पॉवरफुल गोलंदाजी आपण केतन पाटीलची पाहतोय. पुढचा बॉल, हा ट्रॅकर होता ऑफ साईडला. हा बॉल लॉक केलाय, मिल्तीचा टोकलाय षटकार.
मागील 3 बॉल निर्धाव आणि त्याच्यानंतर थोडासा हाफ ट्रॅकर आणि त्याचा फायदा मिळाला विनीत पाटीलला, तिथे 6 धावा ॲड केल्या. 6 धावानं संघ देखील पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 7 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी करतोय सध्या गोलंदाज केतन पाटील. हो अगदी चढ मध्ये हा बॉल आणि इथे मात्र या बॉलवरती सिंगल. अंतिम बॉलवरती आले एक धाव अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद बॅटिंग करत असताना सध्या संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती, तो मात्र दातिवली. आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन. थँक्यू. अगदी चांगली स्पर्धा आणि तेवढंच चांगलं ग्रामस्थांचं देखील आपण साथ पाहिला. प्रत्येक ग्रामस्थ आवर्जून व्यासपीठावरती येतोय. सन्मान्य जयवंतजी म्हात्रे यांचे इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. आज दिवसभर आम्ही पाहतोय प्रत्येक ग्रामस्थ या व्यासपीठावरती येतोय आवर्जून, कारण की त्यांना देखील माहिती आहे ही स्पर्धा आपल्या गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक जण चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये करता. सर्व ग्रामस्थांचा पुन्हा एकदा आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, ते मात्र 8 विकेट गमावलं नाही आहे. शांत सुरुवात जरूर झाली आहे बॅटिंग करत असताना दातुली टीमची. मात्र इथून पुढे चांगला संघर्ष करायचा, चांगला टार्गेट सेट करायचा. त्याच्यामुळं एखाद्या खेळाडूला थोडंसं आक्रमण अटॅकिंग क्रिकेट मोड आजमावा लागेल. मात्र तो फलंदाज कोणता या मैदानावरती खरं तर आक्रमण करेल हे पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहतोय आकाश पाटील. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं विनीत पाटील. हा फलंदाज फुलटॉस बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत केतन पाटील ज्यानं पकडला, झेल संपलाय. विनीत पाटीलचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना दातिवली टीमला. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर आकाश पाटीलचं षटक खूपसा मागणं राहिलं होतं. खरं तर सुरई टीमसाठी तब्बल 32 धावा खर्च केला आणि याच मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेट. आत्मविश्वास वाढे गोलंदाज आकाश पाटीलचा. पहिला धक्का लागलाय. 80 जन्म दातिवली टीमला. फलंदाज विनीत पाटील. मागील मॅच मध्ये शेवटपर्यंत खेळ राहिला विनीत पाटीलचा आणि या मॅच मध्ये त्याचे विकेट लवकर मैदानातून बाहेर होत्या. तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो मात्र भावेश दलवी. हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. थोडंसं प्रेशर होता दातिवली संघावरती, कारण की 1 विकेट मैदानातून बाहेर गेल्या. गोलंदाज आकाश पाटील. पहिलं षटक केतन पाटीलचं दमदार राहिलं. पेवनचं पहिलं षटक आणि त्याच्यानंतर सेकंड पॉवर प्लेचं षटक फेकत असताना आपण आकाश पाटीलला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इन ॲक्शनमध्ये फलंदाज भावेश दलवी सध्या ऑन स्ट्राईकवरती आलाय. द्वितीय फेरीमध्ये ही पहिली मॅच. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या प्रहार केला फलंदाज भावेश दलवीनं, जिथे पहिल्याच बॉलवरती हा षटकार. बॉलवरती विकेट. सेकंड बॉलवरती षटकार. आल्या प्रहार केलाय फलंदाज भावेश दलवीनं, कारण की जाणलं खेळपट्टीवरती टार्गेट हा चांगला सेट करावा लागेल आणि त्याच ईर्ष्येनं सध्या बॅटिंग करत असताना फलंदाज भावेश दलवीला पाहतोय. 6 धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केलं संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना सध्या 80 जनमान दातिवली संघ. 5 षटकांची मॅच, किमान 65-70 धावांचा टार्गेट हा सेट करावा लागेल.
कालच्या दिवसाचा विचार केला तर हायस्ट टार्गेट 80 धावांचं टार्गेट होतं, त्याच्यामुळे आज देखील तुम्हाला चांगलं टार्गेट नक्कीच सेट करावं लागेल आणि त्याच ईर्षेनं सध्या फलंदाजी करत असताना भावेश मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धाव पुस्तकावरती, सेकंड षटक, सेकंड पॉवर प्ले आकाश पाटील आज समोर पुन्हा एकदा फलंदाज भावेश प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, इथे फलंदाज बाद, डायरेक्ट हिट रुपेश पाडीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तेवढंच चांगला डायरेक्ट हिट जिथे आज दुसरा धक्का रनआउटचा शिकार भावेश दलवी आणि दुसरा धक्का लागला दातुली टीमला. क्या बात आहे, बाल्याबाईला तोड नाही आहे. आज बैलगाडा क्षेत्र असो किंवा क्रिकेट असो, आपण सातत्याने एक नाव ऐकतो ते मात्र भारतदादा म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा खतर नागझरी नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला, रनआउटचा शिकार भावेश दलवी. गरज होती का धाव घेण्याचा, हा देखील आता प्रश्न निर्माण झाला असेल दातुली संघासाठी, कारण की पहिला बॉलवरती षटकान, दुसरा बॉलवरती रनआउटचा विकेट, रनआउटचा शिकार झाला नक्कीच भावेश दलवी. नवीन फलंदाज निवृत्ती म्हात्रे आणि स्ट्राईक एंडवरती जयेश म्हात्रे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि या जोडीला पार्टनरशिप बनवायला लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला पार्टनरशिप खूप काही महत्त्वाची असते आणि ती पार्टनरशिप आता मॅचमध्ये बनवायला लागेल. जयेश म्हात्रे सलामवीरचा फलंदाज, त्याच्यावरती अपेक्षा नक्कीच असतील. दातुली संघाच्या अनेक मैदानावरती भरपूर चांगले खेळ सातत्यानं आपण जयेश म्हात्रेचा पाहिल्या. आता या मॅचमध्ये कशा रीतीनं कामगिरी केली जाईल याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजरा. गोलंदाज आकाश पाटील, चांगली गोलंदाजी सध्या आकाश पाटीलची देखील आपण मॅचमध्ये पाहतोय. हलक्यात पुश केला, गॅप सिलेक्शन केला, गॅप भरपूर मोठी, पिवनचा दुसरा षटक या, फक्त दिशा दिली, चेंडू फरार, बॉर्डलाईनच्या बाहेर, 4 चौकार. बॅटिंग क्लासिकल फटके तुम्हाला जयेश म्हात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 4 धावा आल्या, 4 धावेनं संघ देखील पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. थोडीशी शांत सुरुवात नक्कीच आपण दातुली टीमची पाहतोय. याचं कारण असं विकेट 2 गमावल्यात. पार्टनरशिप महत्त्वाची राहील आणि ते बनवण्याचा प्रयत्न सध्या जयेश म्हात्रे आणि निवृत्ती म्हात्रे करता. फिल्डिंगची रचना चेंज केली जात्या, विकेटसाठी झालं हे सातत्यानं रचतोय गोलंदाजी करत असताना जयदुर्गा सुरे टीम. आकाश पुढचा बॉल हा ट्राय करत होता, थोडंसं लेट कट केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पंपिंग झालं, बॅकअप आलं, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. या बॉलवरती आले 1 धाव, एकेरी धावेनं संघ 19 या आकड्यावरती. पण सिंगल डबल, त्याच्यानंतर येणारे मोठे फटके, एक चांगला नक्कीच टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना दातुली संघ. शेवटचा अंतिम बॉल हा गोलंदाज आकाश पाटील, हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. अंतिम बॉल एस्टांचा वेथ, यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय, ट्रिपल अचित, फलंदाज बाद, तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना 80-11 जय हनुमान दातुली टीमला फलंदाज बाद. छकड्यावर काल्या स्वप्नील डायवर हाय, श्री कृष्ण प्रसन्न हाय, त्याची कृपा शिरावर हाय, श्री कृष्ण प्रसन्न हाय, त्याची कृपा शिरावर हाय. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस चांगली गोलंदाजी साकारली. खरं तर सुरे टीमनं पहिल्या षटकामध्ये आला केतन पाटीलच्या 8 आणि त्याच्यानंतर आकाश पाटीलनं चांगली गोलंदाजी केली, जिथे 11 धावा आणि 2
फलंदाजांना बाद केलं. गोलंदाज आकाश पाटीलनं टोटल 12 मध्ये खर्च केला, त्या मात्र 19. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जयेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यावरती भरपूर अपेक्षा धरून बसतात सध्या दातिवली संघ. मागील मॅचमध्ये विनीत पाटीलनं चांगला खेळ साकारला, आता अपेक्षा असतील ते मात्र जयेशवरती. पहिले बक्षीस 1.5 लाखाचे, दुसरे 75,000, तिसरे चौथे आणि ते पाचवे प्रत्येकी 35,000. टेनिस क्रिकेट विश्वात पहिला नागझरी गावाचा मान. टेनिस क्रिकेट विश्वात पहिला नागझरी गावाचा मान. भारत म्हात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचं केलं आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केलं नियोजन छान. तर 30चं षटक घेऊन आलाय सेकंड स्पेल. केतन पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी अद्याप आपण सूर्य टीमची पाहिल्या. इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल. खरं तर दातिवली टीमला मोठ्या फटक्यांची देखील वारंवार प्रतीक्षा होत्या. जयेश मात्रे हा फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत चांगलं टार्गेट नक्कीच सेट करेल दातिवली टीम. आणि त्या खेळाडूला पूर्णपणे टीमची जबाबदारी आहे ना ते आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये अवघ्या 19 धावा आल्यात आणि येणाऱ्या 18 मध्ये चांगला संघर्ष मॅचमध्ये करावा लागेल दातिवली टीमला. फिल्डिंगची विरचना अगदी चांगल्या रीतीने सजवल्या. विकेटसाठी सातत्यानं प्रयत्न केला तो मात्र गोलंदाजी करत असताना सूर्य टीमला. केतन सेकंड स्पेल 30चं षटक पहिलाच बॉल. समोर जयेश आहे. ओ इथे मात्र गडेला काय फल्लू कटचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसलाय. जिथे धक्का लागलाय. चौथा बॅटिंग करत असताना दातिवली टीमला महत्वाची विकेट. जयेश मात्र मैदानातून बाहेर. चौथा धक्का लागला. पूर्णपणे प्रेशर आलाय दातिवली संघावरती. धावसंख्या पाहिली तर अवघ्या 19 धावपुस्तकावरती. केतन पाटील चांगली गोलंदाजी साकारतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं P1च्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा. विकेट आलं नाही, मात्र धावेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न सातत्यानं पहिल्या षटकामध्ये केलं केतन पाटीलला. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केली. 4 विकेट मैदानातून बाहेर गेले. 4 स्टार. जयेश मात्रे, विनीत पाटील, बाबेश दलवी यांना निवृत्ती मात्रे हे 4 फलंदाज पास झाल्यानंतर आता इथून पुढे कशा रीतीनं संघर्ष मॅचमध्ये केला जाईल. विनीत मडवी आणि विक्रम मात्रे ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. सिंगल डब्बल देखील महत्त्वाचे राहतील बॅटिंग करत असताना. जनमान दातिवली टीमसाठी मात्र कशा रीतीनं कोणती रणनीती बॅटिंग करत असताना सध्या दातिवली संघ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज या पुन्हा एकदा केतन. प्रहार केला. फुलटॉस बॉल. तो पण दोन्ही हाताने कबूल केला. ऑनसाईडला तडाखा दिला. मल्टी सा ठोकला षटकार. स्पर्धा आयोजक भारत दादा. नागझरी गावात आमदारी चषक. नागझरी गावात आमदारी चषक केला आयोजित त्यांनी. आज केला आयोजित त्यांनी. आज या स्पर्धेला सपोर्ट केला श्रीकृष्ण. थँक्यू डीजे. या स्पर्धेचा अगदी हा टायटल सॉन्ग तुम्ही पाहता. अगदी चांगली स्पर्धा आपण करतो आज नागझरी गावामध्ये पाहतोय. षटकार आला फलंदाज विक्रम मात्रे याच्या बॅटमधून. पुढचा बॉल बॅकअप देतो. ओव्हरमध्ये गोलंदाज केतन पाटील मागील बॉलमध्ये षटकार पाहिला आणि त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न. जिथे हा टॉट चेंडू फेकला. धावसंख्या पाहिली बळकावरती. संघ जाऊन पोहोचला तो मात्र 25 या आकड्यावरती. मोठा फटका आल्यानंतर सिंगल देखील तुमच्यासाठी सिंगल डबल देखील महत्त्वाचे असतात.
कारण डॉट चेंडू अवचित तुम्हाला सिंगल डबल हे महत्वाचे राहतील. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ॲक्शन चेंडूला उचलतीत फेकतील तोपर्यंत सिंगल. हलवारपणे सध्या प्रवास करतो मॅचमध्ये बॅटिंग करत असताना दातिवली. याचं कारण असं 4 मुख्य फलंदाज आऊट झाल्यानंतर पूर्णपणे प्रेशर आलाय आणि त्याच्यानंतर हे सिंगल डबल मोठे फटके आपण मॅचमध्ये पाहतोय. संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 26 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर अद्यापिक 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा धाव पुस्तकावरती आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती विनीत मडवी. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं एक षटकार एक चौकार विनीतच्या बॅटमधून पाहिला आणि या मॅचमध्ये देखील तशाच रीतीनं फलंदाजी त्याच खेळीची पुनरुत्ती करत असताना फलंदाज विनीत मडवी पहिल्याच बॉलवरती केला प्रहार. मिती 6 ठोकलाय षटकार. बॉलवरती प्रहार केला गरजेचं होतं कारण की धावेसाठी संघर्ष करतो दातिवली संघ आणि मोठे फटके थोडासा प्रेशर रिलीज करेल यात मात्र शंका नाही. या 7 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली 32 धाबा. केतन पाटील या षटकामध्ये खर्च केला तब्बल 13 धाबा 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉला समोर डावखुळा एक विस्फोटक खेळाडू विनीत मडवी. पुन्हा प्रहार केलाय. हा देखील चांगला फटका स्ट्रेट आहे. ब्लॅक स्क्रीनच्या वरनं सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी गावाचा जाईल त्या मैदानात दरारा आहे. दरारा या संघाचा चंद्रकांत मूर्ती श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी गावाचा जाईल त्या मैदानात दरारा आहे. दरारा या संघाचा आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले बक्षीस समारंभाला. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले बक्षीस समारंभाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मात्रेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. 3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 38 या आकड्यावरती. पहिला पेवनच्या 2 षटकामध्ये 19 आल्या आणि त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. टोटल 38 धाव पुस्तकावरती. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर देखील खूप चांगला संघर्ष मॅचमध्ये करत असताना आपण दातिवली संघाला पाहतोय. टॉससाठी इन्व्हाइट करूया. पहिला पेरीमध्ये तिसरी मॅच. एका साईडला बंगारपाडा आणि त्याला फाईट करेल जय गावदेवी एकता स्पोर्ट वलवली. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार त्याच्यामुळे दोन्ही टीम आपला संघनायक आपण व्यासपीठावरती पाठवा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निशांत पाटील हा गोलंदाज झाला. मागील षटक थोडंसं महागडं राहिलं गोलंदाजी करत असताना जयदुर्गा सुरे टीमसाठी कारण की केतन पाटीलनं खर्च केला 19 धाबा. चांगली बॅटिंग करतो मॅचमध्ये विनीत मडवी. मागील मॅचचा देखील आपण विचार केला तर विनीत मडवीनं अगदी चांगली अष्टपैलूची कामगिरी केली आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि या मॅचमध्ये देखील त्याच केलीची पुनरुत्ती सध्या करत असताना वैयक्तिक 12 धाब्यांचे योगदान 2 चेंडू फेस करत असताना दिलेत. समोर फलंदाज पहिला विक्रम मात्रे ज्याच्या बॅटमध्ये देखील 1 षटकाला. दोन्ही खेळाडू अगदी चांगल्या खरं तर लाईनमध्ये आहेत. मात्र कशा रीतीने खेळ साकारला जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूची अडवणी. पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतो. निशांत पाटीलला आता कमबॅक करावा लागेल. हवेवरती अंकुश लावा लागेल. त्याच्या कारणासह तुम्हाला डॉट चेंडू विकेट हे कारनामा तुम्हाला मॅचमध्ये नक्कीच करावा लागेल. सेकंड बॉल समोर विक्रम मात्रे 6व्या क्रमांकाचा फलंदाज. लेंथ लाईन अगदी चांगली अवे फ्रॉम द बॉडी.
शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला आणि इथे हा डॉट चेंडू सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज निशांत पाटीलनं. कमालीची गोलंदाज येते बॅकअप दिला जातोय सुरई टीमला. मागील षटकामध्ये 19 तासांत हे 2 बॉल डॉट खूप काय महत्त्वाचे असते सुरई टीमसाठी. धावसंख्या स्थिर पलकावरती संघ 38 आकड्यावरती. आता धावा हव्यात मॅचमध्ये बॅटिंग करत असताना दातुली टीमला. ओ सुपर बॉलिंग अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी. सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज निशांत पाटीलला जिथे पूर्णपणे शांत ठेवला फलंदाज विक्रम मात्रेला. चेंडूचं लेंथ लाईन पाहून खेळ करावा लागेल. सिंगल जरी तुम्ही काढली तर तुमच्यासाठी ते खूप काय महत्त्वाचं असेल कारण की नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं विनीत मडविया तो अगदी आक्रमण करतो आणि त्याला स्ट्राईक देणं हे महत्त्वाचं आणि तो कारनामा सध्या मॅचमध्ये करावा लागेल. प्रहार केला स्वतःवरती विश्वास ठेवला हा फटका एक्झिक्यूट केला ब्लॅक स्क्रीन समोर हा तडाखा दिला मेथी 6 ठोकला षटकार. सात धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. डबल 44 आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या 80 का 11 जन्मान दातेवली. गोलंदाज तयार होतोय तो मात्र निशांत पुन्हा प्रहार केला हवायाला चढवलाय सलग बॅक टू बॅक दुसरा तडाखा दिला आणि दुसरा षटकाराचा फलंदाज विक्रम मात्रेच्या बॅटमधून 50 धावा कंप्लीट करतो बॅटिंग करत असताना दातेवली. सलग 3 बॉल निर्धाव त्याच्यानंतर मागे 2 बॉल वरती 2 षटकार. अंतिम बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न अंतिम बॉल फेकला डॉट. अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 50 या आकड्यावरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 80 का 11 जनमान दातेवली. या क्रिकेटच्या पंढरीला होते सुरुवात नागझरीला सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारताला म्हात्रेला. आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. भारत म्हात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादा 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ 50 या आकड्यावरती. शेवटचं अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आता प्रहार नक्कीच करावा लागेल. दातेवली टीमला किमान 15 तरी धावा जोडाव्या लागतील तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना 80 का 11 जनमान दातेवली टीमला. गोलंदाज पहिला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आयुष पाटील. स्लॉगरचं षटक समोर फलंदाज पाहिलं तर विनीत मडवी. सलग 2 बॉल 2 षटकाला एक थाकड खेळाडू सध्या इन ॲक्शन मध्ये. चला पुढची मॅच टॉससाठी पुन्हा एकदा शेवटचा अंतिम कॉल असेल कारण की इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. पुढची मॅच असेल पहिल्या फेरीमधली 3री मॅच. बंगारपाडाने त्याला फाईट करेल जे गावदेवी एकता स्पोर्ट वलवली. शेवटचा अंतिम षटक पहिल्याच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जिथे पकडल्याचे संपला. फलंदाज विनीत मडवीचा केला 5वा धक्का बॅटिंग करत असताना सध्या दातेवली टीमला. पहिल्याच बॉलवरती विकेट. 5वा धक्का बॅटिंग करत असताना 80 का 11 जनमान दातेवली टीमला. विनीत मडवी मैदानातून बाहेर झाला. वैयक्तिक 12 धाब्यांचे योगदान दिलं. त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज अनिकेत मात्रे
हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आयुष पाटील शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, पहिलाच बॉल होती विकेट. धावसंख्या पहिली फलकावरती, संघ 50 या आकड्यावरती. प्रयत्न भरपूर चांगल्या, प्रत्येक गोलंदाजानं चांगले योगदान दिलं. आपण पाहिलं तर केतन पाटीलचं तिसरं षटक थोडंसं महागडं होतं आणि त्याच्यानंतर देखील खूप चांगलं बॅकअप दिलं गोलंदाज निशांत पाटीलनं आणि त्याच्यानंतर आयुष पाटील. प्रत्येक बॉलवरती फिल्डची विरचना चेंज करण्याचा प्रयत्न करतोय सध्या गोलंदाजी करत असताना सुरेश टीम, आणि ते सध्या त्यांच्यासाठी खूप काही फायदेशीर राहिल्या. इथे देखील लाईन पाहावी लागेल. यस, जावेद परिसरांचा इशारा आला की 80 वाईट आणि अवांतर एक धाव ॲड केली जाईल. 51 धावा धाव पुस्तकावरती. हा शेवटचं षटक आहे, त्याच्यामुळं मोठे फटके हे खूप काही महत्त्वाचे असतील सध्या दातोली टीमसाठी. फलंदाज अनिकेत मात्रे, इनट नंबर 7, 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रहार करावा लागेल. मॅचमध्ये सध्या दातोली टीमला 51 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. थोडंसं लो फुलटास बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही आणि इथे सिंगल पाहायला मिळतं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज विक्रम मात्रे हा फलंदाज पाहतोय. त्याच्या बॅटमधून 3 षटकाला क्षमता, प्रोटेक्शन आता मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. अंतिम क्षणाला अगदी चांगले फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. बॅटिंग करत असताना सध्या विक्रम मात्रेला वैयक्तिक 19 धाब्यांचे योगदान मॅचमध्ये दिलंय. गोलंदाज आयुष पाटील, हा प्रॅकर ऑफ साईडला केलाय. गॅप अगदी स्ट्रेट डाईव्ह केला, म्हणजे 4 चौकार फलंदाज विक्रमच्या बॅटमधून आलाय हा चौकार. धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली 56 या आकड्यावरती दातिवली संघ. त्या दिशेनं फटका क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पाहायला मिळतं. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस माणस नाही आहे, एकच धाब्याने समाधान. 57 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका ही अपेक्षा करते सध्या दातिवली संघ. समोर अनिकेत मात्रे हा फलंदाज, चांगली गोलंदाजी सध्या आयुष पाटीलच्या माध्यमातून. प्रहार केला ऑफसाईडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येईल. यस, एक पंचांचा इशारा थोडासा पेंडिंग आहे. यस, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. चौकार आहे की षटकार आहे? यस, चौकार आहे. 4 धाबा मिळतील. 4 धाब्यानं संघ देखील 61 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. चांगली सध्या फलंदाजी अंतिम क्षणाला 7व्या क्रमांकाचा फलंदाज अनिकेत मात्रे, ज्याच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहिला. तर शेवटचा अंतिम बॉल आता टार्गेट सेट हा बॉल असेल. गोलंदाज आयुष पाटील, समोर अनिकेत मात्रे. लाईन पाहावी लागेल. अवांत धाव कदाचित. यस, डेफिनेटली हा वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा की वाईट आहे. अवांतर एक धाव. संघ 65 या आकड्यावरती. पण अंतिम क्षणाला एक्स्ट्रा धाबा आहेत ना, तुमच्यासाठी खूप काही कर्दनकार राहतात. त्या मात्र द्वितीय सत्रामध्ये तुम्ही जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरतावा. यस, पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी चांगली पंचाची भूमिका खरं तर जावेद परिसर यांच्याकडून. बॅक टू बॅक हा दुसरा बॉल वाईट फेकला. आपण तर या 2 धाबा खर्च केला, संघ जाऊन पोहोचला 63 या आकड्यावरती. 63 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज आयुष पाटील, प्रहार केलाय, फटका चांगला आहे, अगदी स्ट्रेट आयु केला हा फटका. गॅप भरपूर मोठी होती. यस, अंतिम बॉलवरती मोहर लावली 4 धाब्यांची. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खरं तर 80 जर्मन
दातुली टीमनं धाबा जमा केला 67 सेकंद 17 मध्ये लक्ष्य प्रवास करावा लागेल. येणारे 30 बॉल 68 धाबेचा प्रवास मॅच मध्ये खरतर जयदुर्गा सुरे टीमला करावा लागेल. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल, हा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल, तो मात्र दातुली संघ या एका सेकंद 17 मध्ये आवाज ऐकायला मिळेल. आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल बाबू म्हात्रे सर यांचा. प्रेक्षक बांधवांनो, कृष्ण प्रसन्न कैलास. हॅलो, चला टॉस करूया आपण. बंगारपाडा टीमच्या संघनायकांना विनंती असेल, वलवली टीमच्या संघनायकाला की आपण यावा टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच एका साईडला जे गावदेवी एकता स्पोर्ट वलवली आणि त्याला फाईट करेल बंगारपाडा, या दोन संघांदरम्यान आपण तिसरी मॅच पाहणार आहोत. चला दोन्ही टीमच्या संघनायक आपण टॉससाठी या. अगदी चांगली स्पर्धा, सर्व सामने अगदी वेळेवरती कव्हर होत असं आपण पाहतोय. सर्व संघांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रत्येक संघाने अगदी वेळेवरती उपस्थित दाखवली आहे, त्या सर्व संघांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. चला दोन्ही टीम संघनायक आपण यावा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन. तर मी विनंती करेन मोतीराम शेठ भोईराना की आपण यावा आपल्या पवित्र शुभास टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच एका साईडला बंगारपाडा आणि त्याला फाईट करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तो मात्र जय गावदेव एकता स्पोर्ट वलवली. तर मोतीराम शेठ भोईराना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास टॉस करायचा आहे. इट्स अ कॉल टीम बंगारपाडा अँड टॉस जिंकला वलवली टीम. खरं तर टॉस जिंकून सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? निर्णय पेंडिंग. या स्पर्धेमध्ये खेळता खरं तर रायगड ठाण्याच्या मानाची स्पर्धा, स्पर्धेबद्दल काय म्हणाल? भारतदादा म्हात्रे यांच्याबद्दल काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगली. बेस्ट ऑफ लक. निर्णय लवकर कळवा. तर बंगारपाडा टीम यस आपण या स्पर्धेमध्ये आलात, निर्णय पेंडिंग आहे. आता इथे मात्र स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला. ही पहिली स्पर्धा की याच्या पहिले कधी खेळली या अंगामध्ये? नाही, 2 वर्ष झाले आमचे शेटर एंट्री करतात. आम्ही 2 वर्ष इथे चांगला परफॉर्मन्स होता आणि कंटिन्यू खेळतो इथे. स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? ग्राउंड अगदी चांगल्या, अनेक व्यत्यय आला, पावसाने भरपूर काही अडचणी टाकल्या, त्याच्यानंतर देखील ही स्पर्धा तुम्ही पाहता, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा अतिशय चांगलीच असते. रायगडमधील पहिली स्पर्धा इथेच चालू होते मला वाटते ग्रामीणची, आणि आम्ही आवर्जून खेळतो आणि शेट आमची एंट्री करतातच. बेस्ट ऑफ लक. तर टॉस जिंकला खरं तर वलवली टीमला. निर्णय थोडंसं पेंडिंग आहे. 6व्या सेकंद सत्रासाठी आवाज ऐकायला मिळत ते आमचे शिरोशारी अंदाज बाबूशाह. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर मंगेश सर चलेंगे फिर से एक बार सेकेंड राउंड का. यहाँ पर पहला मुकाबला दोनों टीम ने देखिए बात करेंगे, एक एक मुकाबला जीते हैं. भारत दादा म्हात्रे के देखिए भांजी सोनिया पाटिल है. तो चलिए मोतीराम दादा भुईर और उसके साथ देखिए भारत दादा और हमारे रुपेश दादा, पूरा मैनेजमेंट देखिए कमेटी यहाँ पर तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ. और सिद्धि स्वास्कर ने देखिए बड़ी अच्छी बात उन्होंने बताई. रायगढ़ में पहली टूर्नामेंट्स जहां पर देखिए बारिश के कारण थोड़ा सा देखिए इस टूर्नामेंट को आगे लिया गया. और हमने पहले ही बताया कि तूफानों से लड़ना ये भारत दादा जानते हैं, क्योंकि उनकी मित्र परिवार भी बड़े मजबूत. मोतीराम दादा भुईर देखिए, सुबह भी जिक्र किया, अनिल दादा ढोपरे लीजिए, प्रवीण दादा लीजिए, हर विभाग से देखिए
इस टूर्नामेंट में देखिए कई सारा कटआउट बैनर आप देख सकते हो, रथी महारथी देखिए जुड़ेंगे आपको। बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर वाइट का इजाफा जावेद फरीद सर है, बहुत बढ़िया संयम भरी अंपायरिंग दिखाते हुए। अक्षय पाटिल पीयूष पाटिल की जोड़ी मैदान पर है। थोड़ा सा मुझे लगता है बल्लेबाजी में इस बार बदलाव किया गया है। अक्षय उतरे थे पहले, हम वापस जाएंगे सेम बल्लेबाजी, लेकिन पिछला मैच में भी टारगेट है, आसानी से चेस किए थे पोगाव के सामने। 8 टारगेट लगभग 68 रन 69 बनाना था, यहाँ पर 68 बनाना है। और जयदुर्गा सूर्य टीम अगर यहाँ से मुकाबला को अपने झोली में नहीं डाल पाती है तो फिर अपने आप को माफ नहीं कर पाएगी। लेकिन एक बड़ा रिकॉर्ड इतिहास हम बताते आ रहे हैं, पिछले साल के चैंपियन टीम है भिवंडी की। देखिए अपील तेज, लेकिन तैयार गेंदबाज है, ओ हवा में गेंद है और फंस गई भाई। यही बात बताए थे ये गेंदबाज विनीत मणि। मुझे तो कभी कभी लगता है भाई इस गेंदबाज के सामने अगर सवर जाओ तो बच जाओ तो बेहतर है। और सस्ते में देखिए पहला सफलता यहाँ पर हाथ लगता हुआ। पीयूष पाटिल बतौर सलामी बल्लेबाज पिछले मैच में रन बनाए थे भाई, और इस बार विकेट डालते हुए। बहुत बढ़िया, देखिए आसानी से यहाँ पर पीयूष पाटिल का विकेट से। यही तो बात छिड़ा कि अंशिका 11 जय हनुमान धातुली टीम है इस मैदान पर। देखें कि रिकॉर्ड इतिहास है काफ़ी अच्छा है। एमएलए ट्रॉफी देखिए जीतना ये पसंद कर रहे हैं, एमएलए ट्रॉफी खेलना भी पसंद कर रहे हैं। अब देखते हैं बड़ी चुनौती, अब नई बल्लेबाज है सुजीत पाटिल है, पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे भाई, 7 छक्के लगाए थे। कहते ना मायूस मत हो बंदे, तेरा वो जो छोटा नहीं तो वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं, वो करके दिखाए हैं विनीत मडवी हमेशा विशाल मडवी के लिए, अपने कप्तान के लिए। बहुत बढ़िया बहुत बढ़िया, ये देखिए डायरेक्ट थ्रो। दातुली देखिए बात करेंगे, मोतीराम दादा भी देखिए उसी विभाग से। डंबोली में काफ़ी नियम रूल आता रहता है। एसोसिएशन का लोगो साइड है टी शर्ट में देखिएगा, विनोद दादा पाटिल है। बहुत सारे देखिए नियम है उस टूर्नामेंट में। देखता है समय पर टीम सब चीजें के समय पर मुकाबला शुरू होना, और विनीत मडवी इस वक्त समय पर है। अच्छी गेंदबाजी, लेकिन सुजीत पाटिल रुकने का नाम नहीं लेंगे भाई। तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना सरकार, गेंद गया नागझरी स्टॉप 6 रन। भाई डीजे सही बताए बेटा, मुझसे मत ले पंगा, नहीं तो शहर में हो जाएगा डंगा। रुपेश नायक देखिए, किरण दादा दलवी मैच का एंजॉय लेते हुए शुभकामना वेस्ट देखिए दातुली टीम के सामने पेश किए हैं। यारों मेरे पंगा ले लिया यहाँ पर, और ये तो पंगा बहुत बड़ा भी हो सकता है। पिछला मैच में भी बात करेंगे घर जलाया था इस बल्लेबाज ने। अब देखते हैं इस मैच में क्या घर बसाएंगे यहां से। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 8 रन। लगन एक छोटा सा शब्द है,
जिसे लग जाती है उसके जीवन बदल जाती है। ये देखिए भाई, उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला। अगर मेरा लेकिन उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा। और यहाँ घर जलाते हुए और टीम को उजाला दिलाते हुए टीम का स्कोर देखिए 14 रन बनाए एक विकेट गंवाने के साथ। बहुत ही रहेंगे देखिए उड़ू नौगर से परेश मैच का आनंद लेते हुए और खास करके सूर्य टीम के लिए देखिए शुभकामना रखते हुए वेलकम, आपका स्वागत है। आसमान देखिए एकदम से साफ है। डीजे नितिन देखिए जो बादल छाया हुआ था ना, अब वो बादल ने जो महाराष्ट्र में टुकुर टुकुर काफी किया था, शायद वो अब साफ है भाई। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 14 रन। आपकी हालत चाहे कैसे भी हो, सिर भी डटे रहिए। बहुत बढ़िया देखिए मोहतरम दादा भूर देखिए यहाँ पर से भारत दादा के साथ साथ एनर्जी ड्रिंक्स है। जब जब जरूरत पड़ा इस टूर्नामेंट में अंपायरिंग की भूमिका लीजिए, विकेट के लीजिए, टीम का लीजिए, हर समस्या कहते ना जब ऐसे दोस्त आपका साथ हो फिर जमाना कहेगा वाह क्या बात है। भारत दादा की ससुर बाड़ी भी निश्चित रूप से वाकलन है, लेकिन मोतीराम दादा देखिए फिर से एक बार लेजेंड है, फिर से एक बार नई टीम के साथ है, नई शुरुआत है। बेस्ट ऑफ लक देना चाहूँगा, कल बहुत बढ़िया गेंदबाजी रहा। वो फंस गई भाई यहाँ पर, विकेट गिरता हुआ देखिए यहाँ से। अगर ऐसा विकेट गिरेगा तो फिर मुश्किल बन जाएगा। जैसे कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। जोश भी है, जज्बा भी है, जुनून है, क्योंकि एमएलए ट्रॉफी है। सीजन की शुरुआत क्योंकि बात करेंगे रायगढ़ में, कहते ना जितनी रफ्तार शोएब अख्तर की गेंदबाजी में नहीं, उस रफ्तार से एमएलए ट्रॉफी चलने वाला। भारत दादा की सो देखिए हमारे लिए बड़ी लक फैक्टर है, लकी साबित है ये टूर्नामेंट। कल मैंने बदलापुर में भी जिक्र किया भारत दादा, क्योंकि जो टूर्नामेंट मैं पहले करता हूँ, लेकिन इस बार बारिश के कारण 1-2 दिन वेट करना पड़ा। बहुत बड़ा ये टूर्नामेंट कर लो तो लगभग 3-4 लाख जेब में आ जाता है, इतनी लक फैक्टर है। हर टीम के लिए भी ये कामयाब टूर्नामेंट है। जो टीम यहाँ से ट्रॉफी जीत कर जाती है, पूरी देखिए सीजन दातुली टीम देखिए हमेशा यहाँ से ट्रॉफी तीसरा मर्तबा लेकर गया है, शायद चौथा मर्तबा के लिए सपना बना लिए हैं। लेकिन अभी जयदुर्गा सूर्य टीम मैच हारा नहीं है भाई, अभी बने हैं। टीम का स्कोर 15 रन है। ये देखे भाई, मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी चला डाला। मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तू भी तोड़ दे डीजे का। क्योंकि ये लंबे कद का बल्लेबाज है। यही बात बताएं यहाँ पर जय दुर्गा सूर्य टीम अभी मैच हारा नहीं है, टीम का टोटल जाकर पहुंच गया और 21 रन है। इस बार देखिए शर्ट में यही काम करना होगा। ताश का जोकर बुमराह का यॉर्कर रहे रन देखिए सूर्य टीम के बल्लेबाज अच्छा बनाते हुए। मोतीराम दादा देखिए लेजेंड हुए हैं, लेकिन उतनी भी अच्छी गेंदबाजी। मोतीराम दादा आपको पता है रोहित शर्मा का जब 30 साल हुआ था, उन्होंने केवल 10 शतक लगाए थे, लेकिन 30 साल के बाद उन्होंने 21 शतक लगाए। तो मोतीराम दादा भूर ने देखिए उन्होंने बताया उम्र एज के साथ और अनुभव और अच्छी गेंदबाजी और ड्राइव अच्छा है, लेकिन इस बार देखिए टीप लॉन्ग ऑफ थोड़ा सा रखा गया है।
जब तक गेंद वापस आ जाता तब तक देखिए 1 रन आता हुआ। सिंगल के साथ साथ टीम का स्कोर है जागर पहुंचा यहाँ पर 22 रन है। आज देखिए नितिन बात करेंगे, मुंबई से गई पूना, पूना से पटना, पूरी दुनिया में देखिए क्रिकेट है खेला जा रहा है। बंगाल में भी देखिए, हरियाणा में भी। अभी भी देखिए 20 गेंद 46 की जरूरत है। फिर से देखिए यहाँ पर स्क्वायर कट, गेंद गई मुंबई से पूना और पूना से पटना। क्या गेंदबाज का टूट जाएगा सपना? तब तक के लिए डीजे वाले के साथ हम ले लेते हैं थोड़ा सा। घुटरू घुटुम टीम का स्कोर देखिए सागर पहुंच गया है 26 रन। देखिए यहाँ पर बाउंड्री है, देखिए बात है करते हुए, लगातार चर्चा करते हुए कि रन बचाना जरूरत है। रंजीत कहते हैं ना, शराब ने समुंदर से ज्यादा लोगों को डुबाया है, इसलिए कंट्रोल में रहना बहुत जरूरी है। अक्सर कहते हैं हम समंदर में डूबकर मजा आते हैं, लेकिन शराब ने ज्यादा लोगों को डुबाया है। अभी भी समीकरण की बात कर लेंगे यहां से 42 की, और एक देखिए ऊंचाई भर दी है और लंबाई की यहां पर कमी रह गई। ओ माय गॉड, कमाल का कैच देखिए यहां से। कहती ना मीठा खाने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। कुछ तो दर्द छुपा है सीने में, वरना यूं मजा आता पीने में। कभी कभी दर्द को छुपाने के लिए पीना पड़ता है भाई, लेकिन कंट्रोल में। सुधीर पाटिल वेलकम, स्वागत है। चलिए, अगर कानपुर के कोई अतिथि मानने पर आए तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए वीआईपी डैश में तशरीफ रखिए। बहुत बड़ा अच्छा टीम देखिए, मैं हमेशा कहता हूँ ग्रामीण की दिल्ली धमाका। अख्तर विलियम्स कानपुर टीम है, फुलना सेठ पाटिल जिस टीम के पैकर्स ओनर है, और आखिरी मैच खेलेंगे फर्स्ट राउंड का। इसके बाद एक उल्होली भंगार पड़ा के पीछे मुकाबला है, और जो मुकाबला अथर्व इलेवन गाउदेवी कानपल्ली और श्रीदत्ता भातन के बीच में होगा, एक अच्छा फाइट मुकाबला होगा। और उससे पहले देखिए हवा में है कि नो, क्या छोटा भाई, क्या छोटा है, दिल तो टूटेगा भाई। अनिकेत मात्रे भाई, क्या छोटा, देखिए अनिकेत का दर्द हुआ भाई जयस मात्रे को, इसलिए कहते ना चोट लगे तुझको तो दर्द मुझे होता है। और भाई भाई में अक्सर ये होता है, जब आप टीम में खेलते हो एक भाई के जैसे एक साथ खेलते हो, और जब एक खिलाड़ी गलती करता है पूरी टीम को भुगतना पड़ता है। लेकिन कोई बात नहीं, होता रहता है गलती। टीम का स्कोर 27 बना है। हमेशा तैयारी के साथ रहना साहब, मौसम और क्रिकेट कभी भी बदल सकता है, इसका कोई भरोसा नहीं। जय दुर्गा सुरई टीम 27 तक पहुंचे हैं। धीरे धीरे मैच थोड़ा सा फंसा हुआ है, क्योंकि विकेट चटकाने में यहां पर कामयाब हुए हैं। 3 विकेट देखिए, टॉप ऑर्डर के तीनों बल्लेबाज आउट हो चुके हैं। और जो आकाश पाटिल, केतन पाटिल जो बल्लेबाजी कर रहे हैं, ये पिछले मैच में हाथ खोले नहीं हैं, उन्हें मौका ही नहीं मिला, और इस बार मौका मिला है तो फिर हाथ भी खोलेंगे भाई। 1 बाउंस का कॉर्नर को चीरता हुआ यहां पर आता हुआ 4 रन। का तोहफा एमएलए ट्रॉफी में देखिए, कहते हैं ना जो दिल के नेक होते हैं वो लाखों में एक होते हैं। प्रशांत दादा ठाकुर
और उनके दो साइड में रह गए दो कोहिनूर, आप देख सकते हो मेरे कोहिनूर आ गए। भारत दादा और महेश दादा देखिए लंबा रेस चलता हुआ एमएलए ट्रॉफी। अब देखते हैं इस तोहफा को कबूल तो यहाँ पर किस तरह से करते हैं। आने वाला गेंद के ऊपर टीम का स्कोर 31 तक पहुंचा है। अभी भी देखिए 16 गेंद 37 की जरूरत है। हर ठोकरे तुम्हें गिरने के लिए नहीं, तुम्हें मजबूत बनाने के लिए होती है। रुको मत, आगे बढ़ो, क्योंकि जीत उन्हीं की होती है जो हार के बाद भी खड़े होते हैं। देखते हैं दोनों टीम के लिए हालत थोड़ी सी नाजुक है, क्योंकि अभी भी देखिए यहाँ पर 16 गेंद और 37 रनों की जरूरत है। क्या बढ़िया मुकाबला चला है। थोड़ा अक्षय मात्रे की कमी है गेंदबाजी में। बहुत बढ़िया लेग ब्रेक के मैदान पर करते हैं। और इस बार देखिए टॉप गेंदबाज को बुला कर लाए थे, आसानी से देखिए हल्की सी कंट्रोल में बैकफुट से रहकर दाग दिया से मिड विकेट के ऊपर से झलक 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 निकला था 6 रन। पर पावरफुल छक्का भी लगता हुआ। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए केतन पाटिल नेजल, कितनी अच्छी अभ्यास अच्छी प्रैक्टिस है। और जय दुर्गा सूर्य टीम का मैं इसलिए तारीफ करना चाहूंगा मोहतरम दादा, ये टीम ने लगातार भिवंडी से बाहर क्रिकेट खेलने का इन्हें फायदा मिल रहा है। इस टूर्नामेंट में भी उन्होंने काफ़ी मरतबा जुड़े हैं। अब उन्हें वह हवा वातावरण का वाकिफ हो चुका है। बहुत बढ़िया यहाँ पर मुकाबला चलता हुआ। लेकिन मैं दातुली टीम जब तक मैच नहीं हारती है तब तक मैं नहीं कहूँगा कि वो मैच हार चुकी है, इसलिए क्योंकि ये मैदान पर वो हारी हुई मैच को जीत में बदलते हैं। पिछले साल इतनी घातक फॉर्म से गुजर रही थी टेम्बोली टीम भिवंडी की, उस टीम को भी इन्होंने शिकस्त दिया था, चैंपियन बना था ये टीम है। टोटल की बात कर लेंगे, टोटल 38 रनों तक पहुंचा है। लेकिन अभी भी देखिए 30 रनों का जरूरत है। आने वाला यहाँ से 14 गेंद से कहते ना 2 फल एक डाली पर होता है, लेकिन एक फल जल्दी पकता है, दूसरा फल समय का इंतजार करता है। शायद वो दातुली टीम को अब इंतजार है विकेट का। नहीं, यहाँ पर गैप में है, 2 फील्डर के बीच से देखिए यहाँ से धन धनाता सनसनाता गेंद निकलता हुआ काव कर्नर को चीरता हुआ 4 रन। होगा जवाब देखिए आकाश पाटिल, आसमान भी साफ है, आकाश भी यहाँ पर साफ सुथरा बल्लेबाजी। अभी देखिए यहाँ से बात कर लेंगे। अब 26 की अब जरूरत है। अच्छा वापसी देखिए विनीत मडवी देखिए पिछले मैच में जब सेकंड स्पेल में आए थे ना, मात्रेपड़ा टीम को 2 बड़ा झटका दिए थे। योगेश मात्रे का विकेट, अल्पेश मात्रे का विकेट, लेकिन वो गलती यहाँ पर जय दुर्गा सूर्य टीम ने नहीं की। अगर जय दुर्गा सूर्य टीम यहाँ से एक विकेट भी गंवा देती तो फिर कठिन हो सकता था, लेकिन 3 विकेट गंवाने के बावजूद भी देखिए उन्होंने कंट्रोल दिखाया, संयम दिखाया। इसलिए तो कहते हैं ना, जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो भाई कुछ भी कर सकता है। बहुत बढ़िया देखिए हमारे मोहतरम दादा फिर इस वक्त देखिए आप स्क्रीन पर आप देख सकते हो, यहाँ पर मोहतरम दादा फिर देखिए भारत दादा, यहाँ पर बड़े चेहरे बड़े कोहिनूर देखिए। कौन कहता है भाई टेनिस क्रिकेट में जब जब ऐसे चेहरे ऐसे हंसते रहेंगे, ये टेनिस क्रिकेट ऐसे आगे जाता रहेगा। ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है। देखिए ये चेहरा आप देख सकते हो, मोतीराम दादा भुईर है, न जाने ऑकलैंड टीम के लिए सफल कप्तान है। वर्ल्ड कप यानी स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी से लेकर ग्रामीण की बहुत सारा ट्रॉफी उन्होंने जीते हैं। ये चलिए स्क्रीन पर इस वक्त देखिए रुपेश मात्रे आप देख सकते हो, जो इस टीम के मैनेजर, इस टूर्नामेंट के मैनेजर, एक भाई के किरदार एकदम से निभाते हुए, पूरी जवाबदारी, पूरी हिसाब किताब लेखा जोखा। रुपेश दादा के देखिए पिताश्री जयवंत दादा मात्रे देखिए कोच। आज भी देखिए मुझे तो लगता है गौतम गंभीर को हटाइए, इन्हें ले जाइए। नरेश दादा मात्रे देखिए, और एक कोच है, युवा कोच रखा गया है और उनके पास में
राहुल दादा पटोले देखिए बात करेंगे एक मखमली चेहरे के साथ इस मैच का आनंद लेते हुए। सिक्सर किंग देखिए कहा जा रहा है। रणजी पट्टू देखिए आपने देखा होगा, रणजी पट्टू कोच थे ना अभी ओमन के, 11,000 से ज़्यादा रन बनाए थे। हाँ इस वक्त देखिए कमेंट्री बॉक्स पर देखिए ये तो चेहरा मुझे लग रहा है बाबू शाह या बाबू मात्रे, इनका ही चेहरा हो सकता है, जिस महाराष्ट्र ने देखिए भरपूर प्यार प्रेम और ये MLA ट्रॉफी हमेशा देखिए एक परिवार के जैसे हमने इस टूर्नामेंट में जुड़े हैं। मोहतरम दादा भी हमेशा देखें सोच उनकी भी यही रहती है कि बाबू शाह और तरक्की करें और बड़ी टूर्नामेंट में पहुँचे, और उन्होंने कोशिश हमेशा की है, तभी तो हम भी दुनिया की हर काम का छोड़ कर आपके साथ है। आगरी लय जिगरी भरपूर प्रेम दिला है महाराष्ट्र। तो चलिए चलेंगे मैच की तरफ, और ये देखिए हवा में है एक हाफ चांसेस है, ये मौका बनाना चाहिए था। MTC लाइव देखिए मोहतरम दादा बहुत कुछ इन्होंने टेनिस क्रिकेट में सीख लिया। शुरुआत था शायद मैंने 4-5 साल पहले इन्हें कहा था कि मेहनत करो आप एक दिन कामयाबी की सीढ़ी होगा। आज पिछले 2-3 सालों से देखिए MTC लाइव में हम रबर बॉल कवर करते हुए टेनिस बॉल लीजिए, बड़ी बड़ी शादी की प्रोग्राम, बड़ी बड़ी होम मिनिस्टर की प्रोग्राम, सभी शो ये कवर करते हैं। मलंगगढ़ से देखिए सागर दादा पराट, रोशन दादा पराट, पूरी उनकी टीम, कैमरामैन संस्कार पराड और साहिल पराड, नीतीश यादव, 10 टीम इनकी कम से कम 10 स्टाफ काम कर रहे हैं, क्योंकि ये ज़्यादा काम लेते नहीं हैं, क्योंकि काम खराब ना हो। 2 काम बड़ी आसानी से करते हैं, 2 टूर्नामेंट कवर करते हैं। और ये चलिए थान दिया भाई, ये बैटर को अब कौन रुकेगा भाई? केतन पाटिल देखिए भाई, इनके बल्ले से आता हुआ और एक 6 रन। माया भाई भरोडी से देखिए सुरेश टीम के लिए देखिए ऑल द बेस्ट भेजते हुए, बहुत बहुत बढ़िया भाई। देखिए नंबर देखिए कहां से कहां पहुंच जाता है, ये MIDC तलोजा का प्यार है, यही तो बात बताया। इन्होंने हमें देखिए 0 से बाबू साहब का 0 बनाए हैं। अनिल दादा ढोपरी भी देखिए इनमें इनका बहुत बड़ा किरदार है। टीम का स्कोर देखिए अर्धशतक 50 रन। मैच थोड़ा अच्छा मूवमेंट में है, नहीं तो जिक्र करने के लिए काफी बातें हैं, लेकिन अब देखिए 10 गेंद 18 की जरूरत है। अब धातुली टीम के लिए जो कहूंगा मैच उनके लग रहा था क्या बैलेंस है, अब हाथों से निकल रहा है। ये साझेदारी बहुत घातक हो चुकी है, इसे कहते हैं जय और बीरू की जोड़ी गेंदबाज की कमर तोड़ी। प्रतीक दादा भुईर देखिए बात करेंगे सुरेश टीम के लिए, बरोडी से देखिए ये भी बेस्ट ऑफ लक भेजते हुए। बहुत बड़ा इनका भी लीग है आने वाला समय में। भिवंडी में भी पिछले 2-3 सालों से मैंने बहुत सारा टूर्नामेंट कवर करते आ रहा हूं, क्योंकि ये 1 जोड़ी शायद इस टूर्नामेंट में तशरीफ रखेंगे फाइनल डे। लेकिन इस वक्त देखिए महाराष्ट्र में बड़ा तेजी से महानगर पालिका इलेक्शन, पंचायत इलेक्शन, जिला परिषद है, जिसके कारण कई मेहमान कहीं अतिथि थोड़ा दूर हैं, लेकिन दिल से नहीं। ये भाई कहाँ कर बैठे, देखते हैं सैंडी पालकर सर जायजा लेंगे फिर रिजल्ट पहुंचाएंगे। नानकर से देखिए नयन भी मैच का मजा लेते हुए, नानकर टीम भी आपको दिखेंगे बहुत जल्दी इन एक्शन में, यानी आज नहीं दिखेंगे। परेश काबूकर देखिए उड़ू नौगर से जब भिवंडी टीम खेलती है देखिए कितने सारे जुड़े रहते हैं। नो बॉल अंपायर ने कॉल कर दिया। देखिए सैंडी पालकर सर यही बात बताओ, ज्यादा समय नहीं लेते हैं, तुरंत समय को और थोड़ा सा धातुले टीम अब अंडर प्रेशर दिखता हुआ प्रेशर से हटने की कोशिश करेंगे। माफी चाहेंगे जिन दर्शक ऑनलाइन जुड़े हैं, बहुत सारे देखिए हम कोशिश कर रहे हैं कि उन दर्शकों का शुभेच्छा भी पहुंचे और उसके साथ मैच भी बताना बहुत जरूरी है, और उसके साथ और देखिए काफी सारी चीजों को लेकर चलना पड़ रहा है। गलती की भाई, स्लोअर गेन करना चाहते थे, लेकिन डीजे ब्रावो से थोड़ा सा इसका टिप्स और अच्छी लेना होगा भाई। डीजे ब्रावो से मेरी सबसे जरूरत नहीं, डम्पोली में बहुत सारे देखिए गेंदबाज मोतीराम दादा भुईर देखिए आज भी कल भी उन्होंने देखिए चलवा दिखाया उनके गेंदबाजों से। शुरुआत में 2 झटका दिए थे नीतीश टीम को, और ये चलिए गलती करोगे तो फिर रिजल्ट यही मिलेगा भाई। बेला चंपा रूप चमेली सब है इनकी बल्लेबाज की अंगड़ाई, अब यहां पर गेंदबाज की नींद चुड़ाई, अब ये लड़ाई बढ़ चुकी है जाकर डीजे वाले तक।
भाई केतन पाटिल क्या बल्लेबाजी कर रहे हैं। 8 गेंद 9 की जरूरत है भाई, चौके छक्के क्योंकि फ्री हिट रहेगा तो फिर तो भाई वो तो रिजल्ट आने वाला है। पहला मौका किस्मत से मिलता है और दूसरा मौका मेहनत दे दी है। तैयार फिर से एक बार, ओ फिर से दागा सीधा स्ट्रेट। भाई ये बैटर है या मटन का दुकान, चौके छक्के की लाइन लगा दी है भाई, जैसे शुक्रवार संडे को जाइए मटन की दुकान में लंबी लाइन रहती है। और एक 4 रन। आइए वीआईपी डाइस में आपका स्वागत है, वेलकम। अच्छे बॉडी बिल्डर्स हैं आज टीम को सपोर्ट करने के लिए, अच्छे गेंदबाज भी हैं, जहरीले गेंदबाज थे एक समय के। आ जाएंगे, ये मुझे बड़ा अच्छा लगा देखकर। अच्छा कमबैक, अच्छा वापसी, अच्छा क्रिकेट देखने को मिलेगा। अजिंक्य प्ले 11 पर आए इंजरी के बाद। पिछला सीजन मुझे लगता है मुकेश ज़्यादा पूरा दूर थे शायद, और इस सीजन में अजिंक्य अपने टीम के साथ जुड़े हैं और बहुत क्लासिक बल्लेबाज हैं। तीसरे अंपायर का देखिए यहां पर 1 शॉर्ट रन। बैटिंग वाली टीम, फील्डिंग शॉर्ट रन चेक किया जाएगा यहां पर से। अंपायर के जो इनमें जावेद परिसर उससे इंग में निश्चित रूप से संडे सर माफी चाहेंगे। थोड़ा सा यहाँ पर हमारे भी नजरें हटा था, इसलिए जितना मैदान में नजर रहे तो बेहतर है। ये चीज़ सैंडी सर आपने भी बहुत हमें आपसे सीखने को मिला है, और हमने भी सैंडी सर पिछले 2 सालों से बहुत सारी चीज़ें चलिए पैर समय पे आया है अंदर, रन कंप्लीट है। स्क्रीन पर देखिए डायरेक्ट है, आप ये सूरज तक देख सकते हैं, पूरी दुनिया में देख सकते हैं, पूरे देश भर में देख सकते हैं, रिप्ले दिखाया जा रहा है। अब थोड़ा समीकरण की बात कर लेंगे। 6 गेंद, अब शॉर्ट रन नहीं है, रन पैर आ गया था उनका। 6 गेंद 3 का जरूरत है, कंपलसरी रन है, लेकिन से तातुली टीम अब मुझे नहीं लग रहा है कि इतना आसान रहेगा। लेकिन इस गेंदबाज ने कहते ना जहाँ चमत्कार है वहाँ नमस्कार है। लेकिन एक शॉर्ट फील्डर रखा था यहाँ पर कप्तान विशाल मडवी ने, लेकिन शॉर्ट स्क्वायर लेग के रीजन पर गेंद गया था। अगर अंपायर को यहाँ पर होता तो ये चीज़ शायद वो भी आसान बना सकते थे। अब 2 रनों की जरूरत है देखिए, और एक अटैकिंग फील्डिंग जो शॉर्ट स्क्वायर लेग से जो कि आज वहाँ पर रन आया, अब शॉर्ट स्क्वायर लेग को भी रख दिया है। मिड ऑन भी देखिए एकदम पूरा अंदर रखा गया, एक शॉट है चलिए कवर, लेकिन देखिए अपने अंदाज में मैच को फिनिश किया भाई। यहाँ पर केतन के बल्ले से देखिए यहाँ पर आता हुआ 6 रन, कह देना नसीब का प्यार और खुद की मेहनत और केतन पाटिल की बल्लेबाजी मैच को फिनिश किया 4 छक्के के साथ साथ। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे, सुपर 10 में पहुंचने वाली तीसरा टीम हो गई एमएलए ट्रॉफी के, लेकिन आज का दिन का पहला टीम हो गई सुपर 10 में पहुंचने वाली जय दुर्गा सुरे टीम। चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच की अगर बात कर लेंगे, सैंडी पालकर सर देखिए थोड़ा सुरई खिलाड़ी से बातचीत होता हुआ, अच्छी अंपायरिंग, बातचीत होना भी बहुत जरूरी बनता है। जावेद सर स्टेज पर आइए, जावेद परी सर आपका इंतजाम किया गया है, स्टेज पर आइए। तो चलिए दोनों टीम देखिए सेकंड करके निकलते हुए, नहीं ये अच्छी टीम है, ये डिसिप्लिन है भाई। यहाँ पर है कहते ना मैच कौन पण जिंकून दे कौन पण हारून दे, सेकंड करायच्या गरज आहे। चलिए विशाल दादा मडवी खास करके कैप्टन कुल दातुली थोड़ा और नजर से संपर्क करें, विशाल दादा मडवी और केतन पाटिल आइए। मैच के मैन ऑफ द मैच इनिंग बात करेंगे, 37 रनों का इनिंग्स रहा और एक सफलता भी हासिल किए थे।
केतन पाटिल, आइए मैच के मैन ऑफ द मैच 37 रनों का इनिंग्स रहा। तो चलिए फिर बात करेंगे मैन ऑफ द मैच के साथ साथ विशाल दादा थोड़ा समय लीजिए आपका भी।